नमस्कार. आधी मला ह्याचा आधार घेतला पाहिजे पोडियमचा, कारण नावं जी आहेत ती फार महत्त्वाची असतात. जरी शेक्सपियरने म्हटलंय की नावात काय आहे, व्हॉट्स देअर इन अ नेम, नथिंग. माणसाचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा नाव हे लागतंच, कारण त्याच्याशिवाय आपण संबोधू शकत नाही त्या व्यक्तीला. नाही नको, थोड्याच वेळासाठी मी डेस्कचा वापर करेन. श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट बेल्ले तमाशा महोत्सव वर्ष 12वे म्हणजे एक तप लोटलेला आहे. आणि मी अतिशय भाग्यवान आहे की या तप लोटल्यानंतर मी इथे एक प्रमुख पाहुणी म्हणून येते आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. मंचावर अतिशय मान्यवर असे कलाकार आणि अशी मंडळी बसलेली आहे, ती कर्तृत्ववान मंडळी आणि अतिशय तरुण वयात ज्यांनी हे कर्तृत्व कमवलं, हे नाव कमवलं, अशी मंडळी. आणि अर्थात काही ज्येष्ठ मंडळी, जसं मला सगळे म्हणतात ज्येष्ठ अभिनेत्री. मी ज्येष्ठ कधी झाले मला कळलंच नाही हो. त्यामुळे तो एक विनोद असतो. जरा 50शी ओलांडली की मग ज्येष्ठत्व येतं. तर बरेच जण मला 60ची समजतात, पण मला खरंच प्रामाणिकपणे सांगायचे, अजून मी 60 ओलांडली नाही हो. अगदी प्रामाणिकपणे. असं म्हणतात की स्त्री आपलं वय नेहमी लपवत असते, पण लपवून काय मिळणार, चेहऱ्यावर ते दिसतंच ना. आणि आपण वयाबरोबर प्रगल्भ व्हायचं असतं. जसं आपण आयुष्यात आई, नंतर म्हणजे मुलगी, लेक असतो, नंतर आपलं लग्न होतं, त्यानंतर आपण आई होतो, मग आजी होतो, मावशी होतो, काकी होतो. तर हे वयाप्रमाणे आपण मोठं व्हायचं असतं. त्यात काय लाजायचं? आपल्या वयाला लाजण्यासारखं काहीही नाही आहे. कधीतरी कोणीतरी म्हणतात, तुम्ही 50शी ओलांडली, एवढ्या वयात सुद्धा तुम्ही किती सुंदर दिसता हो. बापरे, ते ऐकल्यानंतर तर मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण आता नाही होत. आता मला अभिमान वाटतो की ठीक आहे, आणि मला असंच दिसायचं आहे. अगदी 70व्या आणि 80व्या वर्षी सुद्धा असंच दिसायचं आहे. मी सगळ्यांना म्हणते, अजून 20 वर्ष तरी मला असंच दिसायचं आहे. त्यानंतर जगले वाचले तरी सुद्धा असंच दिसायचं आहे. ते मला कळते. अजूनही मी ते एपिसोड्स पाहिलेले नाही आहेत. तर मनाली मला नेहमी बघत होती तिथून, आणि कदाचित हसत पण असेल. मी काय काय वेडेपणा केला, काय वेडे चाळे केले, कुणाला कशी उत्तरं दिलं, पण अस्खलित मराठीतून दिली. एवढं मात्र आहे. मला सगळ्यांनी तिथे, म्हणजे निकी, मी तिला खलनायिका म्हणायचे सीझन 5ची. तिला राग आला एक दिवस माझी बहीण आली मला भेटायला. मी म्हटलं, ही बघा वॅम्प नंबर 1 खलनायिका सीझन 5ची. तर ती रात्री मला म्हणाली, ताई मला तुम्ही खलनायिका म्हटलं ते आवडलं नाही हो. म्हटलं मग सॉरी, पण तू तशीच वागते ग, आणि तशीच वागलीस माझ्याशी. मग खलनायिका तुला म्हणायचं तर काय नायिका म्हणायचं? दिसते नायिकेसारखी पण वागत होती खलनायिकेसारखीच. पण एनिवे, सांगायचा मुद्दा म्हणजे मनालीनी रोज मला पाहिलं. आणि अण्णा गुंजाळ जे आहेत ते म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कितीतरी मीटिंग्स झाल्या, तर रोज मी अण्णांना तिथे बघायची. त्यांचं खरं काहीही काम नव्हतं तिथे, पण केवढीही सहनशक्ती. कारण आमच्या मीटिंग्स म्हणजे 8 तास तरी चालायच्या मेघराजजी, 10 तास, कधीतरी 12 तास सुद्धा. आणि त्यांना मेघराजजींच्या खांद्याला खांदा लावून ते तिथे असायचे. खरंच सच्चा मित्र, अ फ्रेंड इन नीड अँड अ फ्रेंड इन डीड, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, तो सखा मित्र, असे अण्णा गुंजाळ. आणि खूप शांत असं व्यक्तिमत्व, न बोलता सुद्धा बरंच काही सांगणारं. आणि त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं की या महोत्सवात बेल्लेला माझ्या गावात तुम्ही यायला पाहिजे. आणि तो योग कधी जुळून आला नाही. कशा ना कशामुळे तो योग पुढे जात गेला. आणि खरंच ना, वेळेवरच वेळ आली कीच सगळं होतं. तसाच आज ती वेळ आली.
क्षण आला भाग्याचा म्हणतात तसं तो क्षण आज आला आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभी आहे. तसंच श्री अतुलजी वेनवे ते गेले का, ते निघाले, पण त्यांनी आत्ता जे 2 शब्द ते बोलले की त्यांनी छबुताईंना जो शब्द दिला, आश्वासन दिलं, ते मला अतिशय आवडलं. छबुताई, तुमच्याबद्दल काय बोलू हो. म्हणजे सुईच्या टोकातून जसा दोरा जातो तसा तुमचा तो सूर लागतो. आज 70मध्ये तो, आणि तुम्ही म्हणता तुम्ही 70च्या आहात, अजूनही तुम्ही वयात आहात. एवढं मी तुम्हाला सांगते, अजून यौवनात मी, असं वाटतं तुम्हाला बघून. आणि मला दिलासा मिळाला. म्हणजे आता मी 50शीत आहे, 60 यायची आहे. त्या दिवशी तर माझं मन धडधडायला लागलं असं मला वाटलं होतं, पण आता नाही हृदय धडधडणार माझं. तुमचं गाणं ऐकलं आणि खूप असं दिलासा मिळाला. खरोखरच तुम्ही खूप सुंदर गाता. आणि जी आर्तता तुमच्या आवाजात आहे, तुम्ही जे म्हणालात की पोटासाठी गाते मी, त्याचा जो अर्थ तुम्ही बाहेर काढला, केवढं ते आर्जव, केवढे ती आर्तता, खरंच ते इथे भिडतं तुमचं गाणं. आणि त्याच्या आधी तू मला अडवू नको अशा प्रकारचं काहीतरी गाणं घेतलं आणि सगळ्या नृत्यांगनांनी त्याच्यावर नाच केला, नृत्य केलं. तो जो रांगडेपणा तुमच्या आवाजात आहे, जो अस्सलपणा तुमच्या आवाजात आहे, तो भल्या भल्याला नाचवणारा आहे. आणि खरंच लावणी शिकावी तर तुमच्याकडून, असं मला वाटतं. सुलोचनाताई चव्हाण, स्वर्गीय सुलोचनाताई चव्हाण यांची मला खरंच आठवण झाली तुमचं गाणं ऐकून. त्यांचा वेगळा पोत होता, तुमचा वेगळा पोत आहे, पण खडा आवाज तुम्ही लावता. आणि आत्ता जे गायक इथे गात होते, सुंदर सुंदर, उत्कृष्ट, सुंदर म्हणजे स्वर्गीय अतिशय. आणि ढोलकीचा ताल म्हणजे काय, तो ढोलकी म्हणजे अक्षरशः मला खरंच नाचावं असं वाटलं. आणि तमाशाबद्दल मी काय बोलणार. संगीत बारीवर हा सादर होणारा तमाशा अभिजनांच्या मंचावर आला कितीतरी वर्षांपूर्वी, आणि आजही काही कलाकार हालाकीचं जीवन जगत आहेत. ही खरंच शोकांतिका आहे. आपण त्यांची म्हणजे वाखाणतो त्यांच्या कलेला, आपल्याला वा 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 आपण म्हणतो, टाळ्या वाजवतो, पण खरोखरच त्यांना मानाचं, सन्मानाचं असं जीणं, असं जीवन त्यांना मिळालं पाहिजे. आणि आज पैसा बोलतो, पैसा महत्त्वाचा आहे, त्यात काय आहे, पैसा कमवणं यात काही पाप नाही आहे. पण त्यांना 60च्या कलाकारांना, 70च्या कलाकारांना, 80च्या कलाकारांना ते पैसे सरकारकडनं मिळालेच पाहिजेत. ते योगदान त्यांनी एवढं दिलेलं आहे या तमाशाच्या कलेला, ते त्यांना मिळालंच पाहिजे. आणि मेघराजजी सुद्धा खूप खूप प्रयत्न करतात. अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे पेन्शन जातं, ते फार कमी असतं. 500 रुपये होतं आधी, आज 1000 होतं आहे, 1500 केलं आहे बहुतेक. ते फार कमी आहेत, पण फूल ना फुलाची पाकळी, 1500तून निदान थोडंसं रेशन त्यांना घेता येईल स्वतःचं प्रत्येक महिन्याला. आणि छबुताईंना तर मला वाटतं दरमहा 5000 रुपये मिळालेच पाहिजेत. आणि मला वाटतं अतुलजी प्रयत्न करतील तशाच आत्ता ज्यांचा अपघात झाला, अशा ज्या कलाकार इथे होत्या, आता ज्या स्वयंपाक करतात, त्यांचं नाव मला माहिती नाही, त्यांनाही ते मानधन मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि बाकीच्या नृत्यांगनांनी मी आले तेव्हा जो रांगडा सुंदर नृत्य केलं, असं मला सुद्धा असं कधीतरी नाचावं असं वाटतं. अशा रांगडेपणाने मी शिकले ते कोरिओग्राफरकडनं, पण हे असं वाटतं ना, नृत्य खरंच तो अस्सलपणा, तो जो पाय थरथरतात त्यांचे, कंबर जी लचकते ती एका वेगळ्या पद्धतीने लचकते. आणि कोरिओग्राफरनी सांगल्यानंतर आम्ही थोडंसं पॉलिश्ड पद्धतीने नाचतो, पण ते कधी कधी भावत नाही. पण अशा प्रकारचं नृत्य फार भावतं आणि मला ते फार भावलं. तमाशा मी स्वतः तसा जगला नाही, पण मी चित्रपटातून तो जगला आणि तो मला भावला खूप. अनेक तमाशा प्रधान चित्रपट मी केले. मी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आले तेव्हा विनोदी चित्रपटांची लाट होती, कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो काळ होता. आणि त्यामुळे सुंदर चेहऱ्याचे जे हिरो होते त्यांना काहीच वाव मिळाला नाही. आणि त्यामुळे माझे जे हिरो होते ते अशोक आणि लक्षाच असायचे. आणि मला ते आवडले, जरी त्यांचा चेहरा सुंदर सर्वार्थाने नसला तरीसुद्धा
मला ते आवडले नायक म्हणून. त्यांच्याबरोबर मला मजा आली काम करताना. सचिन बरोबरही काम करताना मजा आली. पण सचिन मला शोभणारा हिरो होता, म्हणजे सगळ्या अर्थाने जो टिपिकल काय झालं भाऊ वर हात का केले हो तुम्ही, थांबू असं म्हणून थांबा म्हणताय. तुमचं म्हणणं तरी काय आहे? ऊन लागतंय. आई ग, बरं बरं बरं. सूर्याचं कामच आहे हो ते. तो तरी काय करणार बिचारा. सचिन बरोबर 12 पिक्चर, मला माहितीच नाही. आज मला कळलं. थँक्यू तुम्ही माझ्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल. तर मी तुम्हाला सांगत होते, एक दिवस माझी आई मला म्हणाली, अगं तुझ्या वयाचा हिरो तुला कधी मिळेल ग. कारण ती रोमॅन्टिक सीन वगैरे बघायची ना बसून, तर तिला असं वाटायचं बिचारीला. मी म्हटलं नाही, मला हेच हिरो आवडतात आणि यांच्याबरोबर काम करताना मला लय मजा येते. आणि खरोखरच त्यांच्याबरोबर मी नृत्य केलं, कॉमेडी केली. पण तुम्हाला सांगत होते की तमाशा मी चित्रपटात अक्षरशः जगला. लावणी मी जगली. ती माझ्या अनेक लावण्या आहेत, सुंदर सुंदर लावण्या आहेत. काही तुमच्यापर्यंत पोहोचल्या, काही पोहोचल्याच नाहीत. आणि त्या मला खरं म्हणजे पोहोचवायच्या आहेत तुमच्यापर्यंत. कदाचित मी आत्ता कुठे गाणं सुरू केले खऱ्या अर्थाने. मी गाणं शिकत होते, मी शास्त्रीय संगीत शिकत होते खूप वर्षांपूर्वी. पण आत्ता मध्ये खंड पडला माझ्या अभिनयामुळे. पण तरीसुद्धा वर्षा उजगावकर नाईटमध्ये मी गाऊन घेतलं. जरी ते सुरात एकदम सुरात नव्हतं छबुताईंसारखं, तरीसुद्धा मी गायचे. पण आज मला असं वाटतं की थोडंफार सुरात मी गायलं पाहिजे, निदान माझ्या आनंदासाठी. आणि त्यामुळे जरी मी 50शीत का असेना तरी मला गायचं आहे, स्वतःसाठी गायचं आहे. आणि हा सोशल मीडिया आहे, तुम्हाला आवडो ना आवडो मी गाणार आणि तुम्ही ऐकायचं आहे, ठीक आहे. नाहीतर गाठ माझ्याशी. तर आता तुमच्यासाठी मला रिक्वेस्ट केली गेली आणि छबुताईंसमोर गायचं म्हणजे काय हो, काय गंमत आहे का. तर खरं म्हणजे लावणी म्हणायला पाहिजे, कारण लावणी महोत्सव आहे, तमाशा महोत्सव आहे. तर थोडंसं खरं म्हणजे शब्द मला एवढे आठवत नाहीत, पण मी गायचा प्रयत्न करते. मध्ये मध्ये विसरेन कदाचित शब्द. हे जे गीत होतं, जे पिंजरा चित्रपटातलं होतं, व्ही शांताराम यांचा अजरामर चित्रपट, तमाशा प्रधान चित्रपट, ते गाणं खरं म्हणजे लावणीत मोडत नाही. ते हितगुजासारखं आहे, काय गझलेसारखं आहे किंवा एका भावगीतासारखं आहे. पण तरीसुद्धा ते इतकं गोड आहे, म्हणजे माझ्या आवडीचं गाणं आहे. मी म्हणायचा प्रयत्न करते, थोडासा मी स्केल खाली केला आहे, कारण उषाताईंचा जो स्वर आहे तो मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग बहार तुम्हावर केली मी
लाडी लाडियात बिन तुम्हा विनवते बाई लाडी लाडियात बिन तुम्हा विनवते बाई फिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या बाई फिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या बाई मला तुसावं गुपित माझं घशा गुपित माझं घशा तुम्हावर मर्जी बघा का सोडून जाऊ रंग तुम्हावर मर्जी बघा सोडून जाऊ रंग महालका सोडून जाऊ रंग रसिक मायबाप टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. मला वाटतं वर्षाजी तुमच्या फेवरेट ऍक्ट्रेस वरती ते चित्रित केलेलं होतं. मला वाटतं रेखाजी रेखा रेखा आणि त्यांच्या रेखाचं favorite गाणं म्हणजे मला वाटतं सुषमा शिरोमणी यांच्या मोसंबी नारंगी बहुतेक ह्या चित्रपटात त्यांनी ते सादर हो. केलं होतं. ते गीत She was a ते producer नृत्य. for it, yeah. हो आणि त्यांनी ऑफकोर्स फार सुंदर त्या नाचल्या त्याच्यात. पण हे गाणं मला खूप आवडतं कारण ते मजेदार आहे जरा. ऍब्सोल्युटली खूप छान आहे आणि ते खूप छान म्हणतात. इथं जोरदार आपण टाळ्या वाजून पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज आणि शिट्ट्यांचा आवाज येत नाही इकडनं तर. आहो भरल्या बाजारी तुम्ही मला हेरलं ते हेरलं लगीन आपलं ठरलं लगीन झाला गुंडू झाला आता एक काम हो उरलं आता आणि काय उरलं लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पंधाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पंधाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला सांगा कुठं जायचं हनीमूनला रातभर एकटी जागू कशी सासूना अडचण सांगू कशी रातभर एकटी जागू कशी सासूना अडचण सांगू कशी घरात मिळून दारात मिळून एकांत मिळत भेटायला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला सांगा कुठं जायचं हनीमूनला हे लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पंधाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पंधाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं नाही नाही त्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे शिट्ट्या पण थांबल्या नाही पाहिजे. एवढ्या जोरदार टाळ्या शिट्ट्या झाल्या पाहिजे. एवढी शिक्षा नको त्यांना. भूक लागली असेल सगळ्यांना. जोरात झालं पाहिजे जोरात सगळे घेतलं. तुम्ही पण वाजवा जरा टाळ्या. चोरीचा मामला
मामाही थांबला चोरीचा मामला मामाही थांबला प्रेमान देहात हाती तूच माझी मैना करू नको तैना या इश्काच्या गोड गोड दुपारी हो काही नाही चांगली रात सारी आपली काही नाही चांगली या प्रीतीच्या येना राणी तू येना Yeah! दूरशी तू जाऊ नको प्रीत अधुरी ठेवू नको नशिली रसिली मदनाचा सुटलाय वारा हो राणी तू येना हा येना राणी तू येना वेड तुझे रे आहे मना सांगू कशी बसती लाजाने चुरमी झाली प्रीत फुला तू लाजू नको भिडशी तू ठेवू नको दुंद जबानी ताल सुरानी मदहोश सगळे झाले येना राणी तू येना राजा तू ये चोरीचा मामला मामाही हसला चोरीचा मामला मामाही थांबला प्रेमान देहात हाती तूच माझी मैना करू नको तैना या इश्काच्या गोड गोड राती हो रात सारी आपली काही नाही चांगली रात सारी आपली काही नाही चांगली माझी साथी थोडा वेळ बसा जरा वेळ सोसा या प्रीतीच्या धुंद राती ओ येना राणी तू येना थँक्यू धन्यवाद थँक्यू मला सहन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद